नमस्कार, मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आपण बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया. कर्नाटकात बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावच्या लक्काप्पा बेकिरे या पहिलवानाची हकीकत म्हणजे बाळूमामांच्या चरित्रातील एक विशेष लक्षवेधक अध्यायच म्हणावा लागेल. हा पहिलवान प्रारंभीच्या काळात धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या अप्पाच्या वाडीच्या हालसिद्धनाथांच्या यात्रेला जात होता. तो शक्तिवान असूनही सात्विक स्वभावाचा होता. त्याला लोकांकडून बाळूमामा एक चांगले देवर्षी आहेत, ते पुढे घडणारे अचूकपणे सांगतात वगैरे कळले होते. त्याला लोकांकडून बाळूमामा एक चांगले देवर्षी आहेत, ते पुढे घडणारे अचूकपणे सांगतात वगैरे कळलेले होते. या पहिलवानाचा जन्म इसवी सन 1900 सालचा. इसवी सन 1920 मध्ये म्हणजे वय 20 असल्यापासून तो अप्पाची वाडीला जाऊ लागला. अशी 7-8 वर्षे गेली. 1928 साल चालू होते. कर्नाटकच्या विजापूर भागातून पावसाळ्यातील वार्षिक भ्रमंती आवरून मामांची बकरी डोणीहून परतली होती. चाऱ्याच्या टंचाईमुळे मेंढ्या अर्धपोटी होत्या. लक्काप्पा पहिलवानाला हे समजले. बकरी केरूरकडे येत असल्याचे त्याला कळताच तो वाटेवर आपल्या शेतात सीमेवरच उभा राहिला. एका ब्राह्मणाचे शेत त्याने केलेले होते. शेतात वीतभर उंच रसरशीत वाढलेली हराटी, गुलबा वगैरे प्रकारांचे उत्कृष्ट कोळे कोळे गवत वाढलेले होते. बकऱ्यांना असला चारा मनापासून आवडतो. त्याचप्रमाणे बाबळीचा पालाही आवडतो. त्याच्या शेतात बाबळीची बरीच झाडे होती. पहिलवानाने मामांची बकरी शेताजवळून पुढे जाऊ लागताच अडवली आणि आपल्या गवतात चरण्यास लावली. बकरी अधाशीपणे गपागप चरू लागली. त्यांची पोटं भरत आली. एवढ्यात मागून येणारे बाळूमामा हजर झाले. आपल्या गड्यांना मामा अतिशय शिव्या देऊ लागले. त्याचे वर्णन करण्यास आमची लेखणी समर्थ नाही. अरे लेकांनो, तुम्ही कुणाच्या शेतात बकरी सोडलीत? कुणाचं घर पेटवायला निघाला आहात? लेकांनो, तुमचं टाळकं फिरले काय? हे काय भयंकर काम केलं? तोप गोळ्यांचा भडीमार व्हावा तशा मामांच्या शिव्या काही वेळापर्यंत चालल्या होत्या. कोणीही चकार शब्द बोलत नव्हते. पण पहिलवान मोठा धैर्यवान आणि चतुर होता. तो एकदम मामांसमोर आला. त्याने मामांना नम्रपणे म्हटले, देवा, हे चारलेले गवत माझेच आहे. मीच खुशीने बकरी बोलवून चरू दिली आहेत. तुझ्या माणसांची काहीच चुकी यात नाही. त्याने मामांचे पाय धरले, पायावर डोके ठेवले. कोणावर रागावू नका अशी मामांना त्याने विनंती केली. शुद्ध प्रेमाची शक्ती फार मोठी. मामा एकदम बर्फासारखे थंड झाले, गप्प राहिले. गोकुळातील गवळणींचे मारणे, शिक्षा करणे आणि रागावणे भगवान बाळकृष्ण कौतुकाने हसत हसत सहन करायचा, ते शुद्ध भक्तिभाव बघूनच. बाळूमामांचा लक्काप्पा पुढे असाच प्रकार झाला. त्याच्या मनाचा मोठेपणा, प्रसंगावधान, लीनता आणि सेवाभाव बघून मामा खरोखरच प्रसन्न झाले. सायंकाळ झाल्यावर मामा आपल्या बकऱ्यांसह पहिलवानाच्या वस्तीवर गेले. त्याची परिस्थिती अगदी जेमतेम होती. साधे झोपडी वजा त्याचे घर होते. त्याला 3 भाऊ आणि आई वडील होते. एकूण परिस्थिती गरिबीची होती. सरळपणाने, कष्टाळूपणाने राहणाऱ्या या कुटुंबाची स्थिती काही केल्यास सुधारत नव्हती. जीवन भारी कष्टमय होते. लक्काप्पाचा चुलता म्हणजे रामा बेकिरे हा मात्र खाऊन पिऊन सुखी होता. तोही मोठा पैलवान म्हणून ऐन तरुण वयात ख्यातनाम होता. तो घमेंडखोर होता. त्याच्या बोलण्यात अहंकार आणि उद्धटपणा अगदी उघडपणे आढळायचा. लक्काप्पा आणि परिवार या आपल्या भाऊबंदाची तो दरिद्री म्हणून वारंवार टवाळी करत असे. त्याने बाळूमामांना एकदा पाहिले. बाळूमामांनीही त्याला बघितले. त्यावेळी तो गर्विष्ठ चुलता मामांना म्हणाला, हे असले सुया, दोरा, अंगारा, लिंबू, मंत्रतंत्र वगैरे करणारे पुष्कळ देवर्षी मी बघितलेत,
असल्यांच्या नादी लागून कुणाचं चांगलं झालंय होय? याप्रमाणे पुटपुटत आपल्या मिशावर ताव मारीत तो मामांच्याकडे पाहत पाहत निघून गेला. मग मामांनी लक्काप्पाला विचारले, हा कोण? लक्काप्पा म्हणाला, मामा, हा आमचा काका, राम बेकिरे नाव याचं. मामांनी ऐकले. ते त्यावेळी काही जास्त बोलले नाहीत. रात्र संपली, पहाट झाली. मामा उठले. गडी माणसे वगैरे उठून आपल्या उद्योगाला लागली. सूर्याचा सोन्याच्या गोळ्यासारखा तेजस्वी गोल दूर क्षितिजावर चमकू लागला. सगळा परिसर कोवळ्या किरणांनी प्रेक्षणीय झाला. मामा उगवत्या सूर्याकडे बघत म्हणाले, अरे हे सूर्यनारायणा, मी सुया, दोरे, लिंबू, मंत्रतंत्र असली कपट कारस्थाने करणारा कोणी भोंदू लफंगा असलो तर माझा कसा निकाल लावावा ते तू पाहून घे. असे म्हणून मामांनी त्यांची ती वैशिष्ट्यपूर्ण अशी घनगंभीर आणि दशदिशा हादरविणारी आरोळी ठोकली. आपल्या मिशांवरून आत्मविश्वासपूर्णपणे आवेशाने हाताची बोटे फिरवली. जवळच्या एका मेढीला साक्ष म्हणून ठेवले व मामा लक्काप्पाला बोलले, अरे माझ्या पहिलवाना, तुझ्या या काकाच्या हातात येत्या 6 महिन्याच्या आत सूप देतो. त्यानंतर फार फार तर 2 महिने गेले असावेत. रामा बेकिरे पहिलवानाची बायको वारली. त्यानंतर 2 महिन्यांनी तो स्वतः मेला. दोघांच्या आजारपणात 2-4 हजार रुपये खर्च झाले. त्यामुळे त्याचे घर खाली गेले. ते पुन्हा वर आले नाही. 1930च्या काळात आजच्या 1995 सालच्या काळा एवढी महागाई नव्हती. पैसा मिळविणे सोपे नव्हते. प्राथमिक शिक्षकाचा पगार दरमहा 5-10 रुपये असायचा. त्या काळात 2-4 हजार रुपयांचा खर्च म्हणजे आजच्या काळातील 1.5-2 लक्ष रुपयांचे दिवाळे समजावे. श्री गुरुदत्त दत्तात्रेय नरसिंह सरस्वती महाराजांच्या गुरुचरित्रात एक नवलपूर्ण कथा आहे. वाळून खणखणीत कोरड्या झालेल्या औदुंबर झाडाच्या लाकडाला गाणगापुरात पालवी फुटली होती. ईश्वरी सामर्थ्य प्रकट झाले होते. बाळू मामांच्या चरित्रात असाच अद्भुत प्रकार घडला आहे. लक्काप्पाच्या झोपडीला एक बाबळीची वाळलेली मेढ होती, म्हणजेच खांब होता. मामांच्या पवित्र अशा पावलांच्या आगमनानंतर आकस्मिकपणे त्या लाकडाला पालवी फुटू लागली. त्याचा वृक्ष होऊ लागला. हळूहळू ते एक जिवंत बाबळीचे झाड झाले. गंमत म्हणजे ते झाड फोफावू लागले. तशी भक्तश्रेष्ठ लक्काप्पांची आर्थिक स्थिती आणि कीर्ती वाढत चालली. त्यांच्या जीवनात भरभराट होत चालली. गाणगापुरात घडलेल्या वरील कथेत याच नमुन्याचा अनुभव आला होता. भक्ताचा रोग मावळत गेला होता. मामांनी संजीवन दिलेल्या ह्या बाबळीच्या झाडाबद्दल लक्काप्पाला सांगितले आहे, या झाडाला सांभाळा. वर्षातून 1 वेळ याला पेहराव करा, पूजा नैवेद्य करा, यात्रा करा. या सांगण्यानुसार अक्षय तृतीयेला असे कार्यक्रम दर साल तेथे करतात. बेकिरे मंडळींचा परिवार आता बराच वाढला आहे. प्रारंभीच्या काळी लक्काप्पाची जमीन केवळ 2 एकर होती. तो स्वतः दरवर्षी मामांच्या सहवासात 3-4 महिने राहायचा. इकडे घरात 2 वेळा सर्वांनी पोटभर जेवावे एवढे अन्नही नसायचे. एकदा शिरगावच्या माळावर मामांचा मुक्काम असताना लक्काप्पाची आई आवाक्का आली. मामांबरोबर आणि लक्काप्पाबरोबर भांडू लागली. तू या देवाबरोबर असा हिंडणार आणि घरच्या माणसांच्या पोटापाण्याची काय व्यवस्था, असे लक्काप्पाला ती म्हणाली. परिस्थितीने गांजलेल्या त्या सरळ स्वभावाच्या भक्तमातेला मामा बोलले, म्हातारी माझं ऐक, ही 100 रुपयांची थैली घे, घरी जा. तुम्ही केलेली ब्राह्मणाची जमीन तुम्हालाच मिळणार आहे. 100 रुपये संस्कार म्हणून दे. 8 एकर जमीन घे. मामांची कृपा अशी की म्हातारी केरुरात आपल्या घरी गेली आणि थोड्याच दिवसात शेताच्या ब्राह्मण मालकाचा निरोप आला. आमच्या मुलींची लग्न करायची आहेत. पैशासाठी आम्ही जमीन विकणार आहोत. तुम्ही घेणार असाल तर बोलणी करायला तात्काळ या. बोलणी झाली. शेत घ्यायचे ठरले. म्हातारीने 100 रुपये देऊन पाऊल उचलले. त्यानंतर साताप्पा नावाच्या मुलाला मामांना भेटण्यास पाठविले. त्याला पाहताच मामा म्हणाले, अरे सात्या, का आलास?
5,000 रुपयांना जमीन घ्यायची ठरली आहे. दादा तर इथं तुमच्यापाशीच आहे. आता काय करायचं? साताप्पा म्हणाला. मामा म्हणाले, लेकांनो कण्या खावा. मी 50 रुपये देतो, ते घेऊन दोघंही जावा. रकमेची जोडणी पाडव्यापर्यंत करतो असं त्या शेताच्या मालकाला सांगा. त्यानुसार लकाप्पा आणि साताप्पा केरूरला घरी आले. ईश्वराची लीला अतर्क्य असते. तो कसे कसे घडवितो ते माणसाला आधी कळत नाही. विश्वास ठेवून वागणाऱ्यांना अनुभवाने समजते. थोड्याच दिवसात अक्कोळला कुस्त्यांची स्पर्धा झाली. त्यात भाग घ्यावा काय असं मामांना लकाप्पाने विचारले. तेव्हा मामा म्हणाले, एकच का 2 कुस्त्या कर. लकाप्पा म्हणाला, फार मोठे पंजाबी पहिलवान आलेत, माझ्याकडून पेलणार नाही. मामा ओरडून म्हणाले, अरे लेका, मी आहे तुझ्या पाठीवर, कर कुस्ती. लकाप्पाने कुस्त्या केल्या, त्या जिंकल्या. कुस्तीचे बक्षीस म्हणून 2,500 रुपये आणि 1 तोळा सोने मिळाले. कुस्त्यांची आणखी एक स्पर्धा गडहिंग्लज जवळ मुतनाळ येथे झाली. ती निकाली झाली. लकाप्पा विजयी झाला. त्याला 1,500 रुपये बक्षीस मिळाले. त्यानंतर कुस्त्यांचे तिसरे मैदान कबूर येथे झाले. तेथे लकाप्पाने कुस्ती जिंकून 500 रुपये मिळविले. याप्रमाणे लकाप्पाकडे जवळजवळ 4,600 रुपये गोळा झाले. तरीही 300 रुपये शेत खरेदीसाठी अजून हवेच होते. मामांना भेटल्यावर मामा म्हणाले, लकाप्पा, आता 300 रुपये कर्ज काढा, म्हणजे घरच्या लोकांना काटकसरीने राहण्याची गरज लक्षात येऊन जाग राहील. लकाप्पाने 300 रुपये कर्ज काढले. जमीन खरेदी झाली. खरेदी झाल्यानंतर 5 वर्षेपर्यंत कर्जाऊ 300 रुपये देणाऱ्याने अजिबात तगादा लावला नाही. 5 वर्षानंतर ती रक्कम परत केली. अशा अनेक घटना घडत गेल्या. अखेर एकूण 60 एकर जमीन लकाप्पाच्या घराण्याला मामांनी मिळवून दिली. आज हाळकेरी नावाची या बेकिरे मंडळांची एक स्वतंत्र वसाहतच केरूरच्या पूर्वेला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर झालेली आहे. जमिनीचा वर्णन केलेला प्रकार झाल्यावर मामांनी स्वतः 50 रुपये दिले व 30 बकरी घेऊन दिली. त्यांची पैदास होऊन सुमारे 300 बकऱ्यांचा कळप झाला. त्यामुळे धनगर पेशा सुरू झाला. उदरनिर्वाहाचा जादा मार्गही कुटुंबाला मिळाला. कुस्तीच्या क्षेत्रात मामांच्या आशीर्वादामुळे लकाप्पाची प्रतिष्ठा वाढत चालली. कबूरच्या मैदानात थोराड अशा पंजाबी पहिलवानाला लकाप्पाने आसमान दाखविले. त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज आणि श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी समक्ष पाहिले. ते खुश झाले. त्यांनी लकाप्पाला कोल्हापुरास बोलावून नेले. त्याला कोल्हापूर संस्थानचा पहिलवान केला. राजेसाहेबांनी लकाप्पाच्या खास खाण्यापिण्याची आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करून दिली. अधूनमधून लकाप्पा मामांच्या दर्शनाला जायचा. पायांवर मस्तक ठेवून मामांना म्हणायचा, हा सगळा तुमचाच आशीर्वाद आहे. लकाप्पाच्या निर्मळ मनाचा भाव बघून मामा सहज प्रसन्न होऊन म्हणत, लेका, हिंदुस्थानात तू कुठेही कुस्तीला जा, मी तुझ्या पाठीवर उभा आहे. आणि खरोखरच लकाप्पा पंजाबात अमृतसरला गेला. तेथे त्याने कुस्ती जिंकली. तसेच आग्रा येथेही तो विजयी झाला. नंतर तो कोल्हापूरला परतला. राजेसाहेब एकदम खुश झाले. त्यांनी त्याला निजामाच्या संस्थानाची राजधानी हैदराबादला दक्षिणेकडे पाठविले. त्या ठिकाणी कुस्ती निकाली होऊन लकाप्पा विजयी झाला. कोल्हापूरच्या महाराजांचे एकूण 30 नामांकित पहिलवान होते. त्यातील लकाप्पा हा एक अग्रगण्य होता. त्याचे आज 95 वर्ष वय आहे. खास सरकारी पहिलवान म्हणून 800 रुपयांचे पेन्शन आहे. अजूनही तो सवडीने आदमापूरला मामांच्या मंदिरात दर्शनाला येतो. या वयातही त्याच्या शरीराकडे पाहून त्याच्या अतिभव्य अशा शरीरयष्टीची कल्पना येते. दात नाही तरीही तो सशक्तच आहे. लकाप्पाची मामांच्यावरील निष्ठा फार आगळी आहे. अनेक प्रसंगी ती पाहावयास मिळाली. एकदा जूनच्या प्रारंभी मामांची बकरी पावसाळ्यासाठी कर्नाटकात चालली होती. लकाप्पा बकऱ्यांबरोबर होता. वाटेत बोरणहट्टी या गावाजवळ एका बांधावर मामा आडवे पडले. ते म्हणाले, मला फार अशक्तपणा आलाय. 3-4 मैलावर
म्हणजे 7 किलोमीटरवरील खेड्यात जाऊन बैलगाडी आणावी असा गडी माणसांचा विचार होता. बकऱ्यांचा कळप सुमारे 5 किलोमीटर पुढे गेलेला होता. लकाप्पा बकऱ्यांबरोबर होता. त्याला मामांच्या अशक्तपणाची बातमी समजली. तो तात्काळ धावत मामांजवळ आला. तो मामांना म्हणाला, मामा मामा, मी एक घोडा आणलाय, घोड्यावर बस चल. त्याचे म्हणणे ऐकून मामाने विचारले, कुठं आहे तुझा घोडा? लकाप्पा लगेच वाकला. त्याने मामांना खांद्यावर घेतले. तो चालत व्यंकटापूरला आला. नंतर बकरी बसलेल्या शेतात तंबू मारला. पलंग टाकून गादी अंतरली. मामांना झोपविले, पांघरून घातले. नंतर लकाप्पा मामांचे हात पाय चेपू लागला. गुरुसेवा बघून मामांचे हृदय प्रेमाने भरून आले. ते लकाप्पाला म्हणाले, अरे पहिलवाना, मी तुझे हे उपकार कशानं फेडू? सूज्ञ लकाप्पा मामांना हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवा, हे परमेश्वरा, तू केवळ भंडाऱ्याची एक पुडी देऊन माझ्या बायकोच्या पोटातील नारळा एवढी रोगाची गाठ 17 दिवसात घालविलेस. तुझ्या कृपेने मला बाळाप्पा आणि लक्ष्मण हे 2 मुलगे झाले. तुझ्यामुळे मला एवढे ऐश्वर्य प्राप्त झाले. तुझे उपकार मी कशाने फेडू? तू आता शांतपणानं झोप बाबा. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा चरणी नम्रभावे लीन होऊन आज आपण येथेच थांबूया. बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळूमामांच्या चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.